एक नाव जे काही महिन्यांपूर्वी कोणालाच माहिती नव्हतं. एक चळवळ जी कोणत्याही नेत्याने नाही तर सामान्य नागरिकांच्या असंतोषातून जन्माला आली. आणि आता एकच प्रश्न विचारला जातोय, कॉकरोच जनता पार्टी हा फक्त सोशल मीडियाचा ट्रेंड आहे की नव्या पिढीचा आवाज? नमस्कार, मी प्रज्ञा पाटील आणि तुम्ही पाहत आहात APH टाइम्स. विषयाला सुरुवात करण्याआधी सर्वांना विनंती आहे की चॅनलला नक्की सबस्क्राईब करा. देशातील राजकीय घडामोडींमध्ये गेल्या काही काळात कॉकरोच जनता पार्टी या नावाने ओळखल्या जाणाऱ्या चळवळीची चर्चा वाढताना दिसत आहे. विशेष म्हणजे ही कोणत्याही पारंपरिक राजकीय पक्षाप्रमाणे नियोजनबद्ध रीतीने उभी राहिलेली संघटना नसून सामाजिक माध्यमांवर व्यक्त झालेल्या असंतोषातून आणि सामान्य नागरिकांच्या अनुभवातून निर्माण झालेली एक प्रकारची लोकचळवळ मानली जात आहे. राजकीय विश्लेषकांच्या मते कॉकरोच जनता पार्टीची निर्मिती कोणत्याही निवडणूक रणनीतीची किंवा विशिष्ट विचारधारेचा भाग नव्हती. विविध सामाजिक, प्रशासकीय आणि न्याय व्यवस्थेशी संबंधित प्रश्नांवर नाराजी व्यक्त करणाऱ्या काही सुशिक्षित तरुणांच्या चर्चांमधून या संकल्पनेचा उगम झाला. सुरुवातीला ही एक प्रतिकात्मक अभिव्यक्ती म्हणून पाहिली जात होती, मात्र कालांतराने अनेक नागरिकांनी आपल्या भावना आणि अपेक्षा या माध्यमातून मांडण्यास सुरुवात केली. त्यामुळे ही चळवळ सामाजिक चर्चेचा विषय बनली. कॉकरोच जनता पार्टीच्या समर्थकांच्या मते या चळवळीचे प्रमुख ध्येय कोणत्याही विशिष्ट पक्षाला समर्थन किंवा विरोध करणे नसून नागरिकांना न्याय मिळावा, प्रशासन अधिक उत्तरदायी व्हावे आणि शासन व्यवस्थेत पारदर्शकता वाढावी हे आहे. या चळवळीशी संबंधित अनेक व्यक्ती स्वतःला राजकारणी नव्हे तर सामान्य नागरिक म्हणून ओळख देतात. त्यांचे म्हणणे आहे की त्यांची मागणी केवळ एवढीच आहे की शासन आणि प्रशासनाने सर्व नागरिकांना समान न्याय द्यावा. विशेषतः तरुण वर्ग, मध्यमवर्गीय नागरिक आणि सामाजिक माध्यमांवर सक्रिय असणाऱ्या लोकांमध्ये या चळवळीला काही प्रमाणात प्रतिसाद मिळाल्याचे दिसून येते. अनेक जण या माध्यमातून भ्रष्टाचार, प्रशासकीय विलंब, बेरोजगारी आणि सार्वजनिक सेवांमधील त्रुटी यासारख्या विषयांवर आपली मते व्यक्त करत आहेत. समर्थकांचे म्हणणे आहे की ही चळवळ कोणत्याही व्यक्तिविरोधात नसून व्यवस्थेमध्ये आवश्यक सुधारणा व्हाव्यात यासाठीचा लोकशाहीचा हा मार्ग आहे. राजकीय निरीक्षकांच्या मते अशा प्रकारच्या चळवळी लोकशाही व्यवस्थेमध्ये जनमत घडवण्याचे महत्त्वाचे काम करतात. निवडणूक राजकारणात थेट सहभाग नसला तरी सामाजिक माध्यमे आणि सार्वजनिक चर्चांद्वारे त्या धोरणकर्त्यांचे लक्ष वेधून घेऊ शकतात. भारतातील राजकीय इतिहास अनेक वेळा सामाजिक चळवळींनी पुढे जाऊन धोरणात्मक बदल घडवून आणले आहेत. त्यामुळे कॉकरोच जनता पार्टी सारख्या उपक्रमांकडे केवळ विनोद किंवा क्षणिक ट्रेंड म्हणून पाहणे योग्य ठरणार नाही, असे काही तज्ञांचे मत आहे. या चळवळीवर टीका करणाऱ्या काही विरोधकांनी मात्र वेगळेच मत व्यक्त केले आहे. त्यांच्या मते अशा प्रकारच्या संघटित असंतोषामुळे भविष्यात सामाजिक आणि राजकीय अस्थिरता निर्माण होण्याची शक्यता नाकारता येत नाही. काही टीकाकारांनी तर भारतात नेपाळ किंवा बांगलादेश सारखी परिस्थिती निर्माण होऊ शकते अशी भीती व्यक्त केली आहे. मात्र अनेक राजकीय अभ्यासक व या दाव्यांशी सहमत नाहीत. त्यांचे म्हणणे आहे की भारताची लोकशाही व्यवस्था अत्यंत मजबूत आणि परिपक्व आहे. येथे विविध मतप्रवाहांना स्थान आहे आणि संविधान प्रत्येक नागरिकाला आपले मत व्यक्त करण्याचा अधिकार प्रदान करते. भारतात कोणतीही व्यक्ती किंवा गट शासनाच्या धोरणांवर टीका करू शकतो, प्रश्न विचारू शकतो किंवा पर्यायी मतही मांडू शकतो. लोकशाही व्यवस्थेचे हेच खरे वैशिष्ट्य आहे. त्या मतांशी सर्वजण सहमत असतीलच असे नाही. तसेच काही मते तथ्यांवर आधारित असतील तर काही मते चुकीची देखील असू शकतात. मात्र त्यांना व्यक्त करण्याचे स्वातंत्र्य हे लोकशाहीची मूलभूत ताकद मानली जाते. कॉकरोच जनता पार्टी ही पारंपरिक अर्थाने राजकीय पक्ष नसून सामान्य सुशिक्षित तरुणांच्या असंतोषातून आणि न्यायाच्या अपेक्षेतून पुढे आलेला एक आवाज म्हणून अनेक जण तिच्याकडे पाहत आहेत. तिचे समर्थक याला नागरिकांच्या हक्कासाठीची लोकशाही चळवळ मानतात, तर विरोधक संभाव्य परिणामाविषयी सावधगिरी बाळगण्याचा सल्ला देतात. अखेरीस कोणत्याही लोकशाहीत मतभिन्नता, प्रश्न विचारण्याची वृत्ती आणि शासनाकडून उत्तरदायित्वाची अपेक्षा ही निरोगी समाजाची लक्षणे मानली जातात. त्यामुळे या चळवळीचे भवितव्य काहीही असो, तिने नागरिकांच्या सहभागाविषयी सुरू केलेल्या चर्चा निश्चितच महत्त्वाची ठरत आहेत.
अशाच माहितीसाठी पाहत रहा APH टाइम्स. धन्यवाद.